तर सध्या ही दृश्य आपण बघतो आहोत सोलापूरमधली। सोलापुरात मनोज जरांगेंची शांतता रॅली सुरू आहे। मनोज जरांगे हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि सध्या सोलापूरमधली ही दृश्य बघतो आहोत। एक भला मोठा हार क्रेनच्या साहाय्याने मनोज जरांगे यांना घातला जातोय। आज सोलापूरमध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली आहे। या निमित्ताने सोलापूरमधल्या सर्व शाळांना प्रशासनाने सुट्टी घोषित केलेली आहे। सध्या मनोज जरांगे हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। विधानसभा निवडणुकीपूर्वी जर आरक्षण मिळालं नाही तर राजकारणात उतरावं लागेल असं विधान मनोज जरांगे यांनी केलं होतं। सोलापुरात मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीला सुरुवात झालेली आहे। मनोज जरांगे हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि सोलापुरात मनोज जरांगे यांची शांतता रॅली सुरू झाली आहे। दिसू शकतात जरांगे पाटील मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यावर अजूनही ठाम आहे। सरकारने अजूनही त्यांच्या मागण्यांची कुठली पूर्तता केली नाही। याचा मनात याचा राग जरांगे पाटलाच्या मनात असला तरी जरांगे पाटलांनी अजूनही सरकारला भेट दिलेली आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार करावा। दादा प्रचंड प्रतिसाद आहे, काय सांगाल? ही प्रतिसाद नाहीये, हा रोष गरिबाच्या लेकरांचा तळतळाट हे देवेंद्र फडणवीस घ्यायला लागले आणि तो तळतळाट कधीच त्यांना गप्प बसू देणार नाही, कधीच गप्प बसू देणार नाही तळतळाट। शेवटी स्वतःचे लेकरं मारायला हे सरकार निघाले आमच्या मराठ्यांचे। मराठा नाही सहन करू शकत, मराठा नाही सहन करू शकत, खरंच नाही करू शकत। मराठा सहन करू शकत नाही। या 5 किलोमीटरवर मराठ्यांना उभा राहायला जागा नाही आणि जातवान खानदानी मराठा घरी नाही झोपू शकत। आता पक्षाला गुंडाळून लावलं माझ्या मराठ्यांनी पक्षाला गुंडाळून लावलं। आता जात आणि स्वतःचे लेकरं मोठे करायचे, पक्षाची चव मराठ्यांनी घेतली, पक्षाची चव घेतली। माझी तब्येत बरोबर नाहीये तरी मी सोलापूरकरांच्या चरणी नतमस्तक होतो की बाबा हो अरे पश्चिम महाराष्ट्रातले मर्द मराठी काय पेटून उठलेत, काय जाळून दूरसंघाचे। याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांच्या नादी नाही लागायचं, शिंदे सरकारनं सुद्धा नाही। पक्ष सोडून दिले लोकांनी। आता स्वतःचं लेकरू समाजाने आता मोठं ठरवलंय, कारण माझ्या विरोधात विनाकारण हे उठलेत। मी गरिबाचं काम करतो इमानदारीनं, गरिबाचे मराठ्यांचे करोडो पोरं पोरी मोठ्या व्हाव्यात म्हणून मी लढतोय आणि सरकारनं माझ्या विरुद्ध षडयंत्र सुरू केलंय, मला बदनाम करायचं आणि मला संपवायचं ही विडा यांनी उचललाय। यांना काय मोठेपण आहे त्यात माहित नाही मराठ्यांच्या मंत्र्याला, आमदाराला, नेत्यांना, परंतु ते जातीची बाजू घेण्याऐवजी ते बाजू घ्यायला लागलेत पक्षाची आणि पक्षाच्या नेत्याची। मराठ्यांना हे सहन नाही व्हायला लागलं, कारण याच मराठ्याने त्यांना मतदान करून मोठं केलेलं आहे। आता ते मराठे शांत नाही बसू शकत, खवळून उठलेत। याला म्हणतात खानदानी मराठे, खवळून उठलेत, खवळून असे नाही पक्षाला। आता त्यांनी टवळ केलं आता की पक्षाला आपण मोठं केलं, पण आता हे आपल्या काही कामाचे नाहीत, हे आपल्या लेकराच्या विरोधात उठलेत। मी लेकरू आहे समाजाचं आणि मी लेकरू समाजाचं असताना माझ्या विरोधात उठले, माझा समाज नाही सहन करू शकत।